श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 971. आपण गेल्या कथा विभागामध्ये जेव्हा समुद्र प्रभू रामचंद्रांची ही 3 दिवसाच्या तपश्चर्याच्या आधाराने केलेली प्रार्थना ऐकेना, त्यावेळेला प्रभू रामचंद्र देखील थोडेसे मनामध्ये कोपित झाले. बोले राम सकोप तब भय बिनु होईन प्रीती. लक्ष्मणा, भीती दाखवल्याशिवाय प्रेम हे या समुद्राच्या अंतःकरणात काही केल्या निर्माण होणार नाहीये. जा, लक्ष्मण बाण सरासन आनो, सोशो बारिधी बिसिख कृसानो. अशा पद्धतीने लक्ष्मणाला त्यांनी आपला धनुष्य बाण आणायला सांगितला. आणि त्याचबरोबर या मानवी जीवनामध्ये आपण कशा पद्धतीने जगावं समाजात. अनेक प्रकारची लोक आपल्या संपर्कामध्ये येत असतात. त्या प्रत्येकाच्या वृत्तीचा अभ्यास करून आपलं त्यांच्याशी व्यवहार, त्यांच्याशी आचरण कसं ठेवावं याचा अत्यंत सुंदर बोध प्रभू रामचंद्र आपल्याला 7 सूत्रांच्या आधाराने देतात. सठ सन विनय, कुटिल सन प्रीती, सहज कृपन सन सुंदर नीति, ममता रत सन ज्ञान कहानी, अतिलोभी सन बीरति बखानी, क्रोधी सम कामिहि हरि कथा, उसर बीज बये फल जथा. अशा पद्धतीने प्रभू रामचंद्रांनी आपल्याला या मानवी जीवनात व्यवहाराची ही 7 सूत्र सांगितली. जो मूर्ख आहे त्याच्या समवेत विनय, ज्याच्या हृदयामध्ये विष आहे त्याच्या समवेत प्रेम, जो अत्यंत कंजूस आहे, कृपण आहे, त्याच्या समवेत सांगितलेल्या या सुंदर नीतीच्या गोष्टी, जो ममतेमध्ये अत्यंत रत आहे अशा व्यक्तीला सांगितलेला ज्ञानाचा बोध, जो अत्यंत लोभी आहे अशा लोभी व्यक्तीच्या बरोबर वैराग्याच्या केलेल्या गोष्टी, जो अत्यंत क्रोधामध्ये आहे त्याला मदमादी साधन, आणि जो अत्यंत कामासक्त आहे त्याला सांगितलेली हरिकथा. हे सर्व काही वेळेचा अपव्यय आहे. कसं? उसर बीज बये फल जथा. ज्याप्रमाणे एखाद्या खडकाळ नापीक जमिनीमध्ये आपण जरी कितीही चांगलं बीज लावलं तरी ते बीज ज्या पद्धतीने तिथं अंकुर प्राप्त करू शकत नाही, तशी ही या व्यक्तित्वांची अवस्था आहे. आपल्या या चौपायांमधला काही भाग अजूनही बाकी आहे, परंतु आपण पुढील चौपायांचं गायन करून मग उर्वरित या दोह्याचं चिंतन बघूयात. सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, सभय सिंधु गही पद प्रभु केरे, क्षमहु नाथ सब अवगुण मेरे, गगन समीर अनल जल धरनी, गगन समीर अनल जल धरनी, इनकई नाथ सहज जड़ करनी, तव प्रेरित माया उपजाए, सृष्टि हेतु सब ग्रंथ निगाए, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, प्रभु आय सुजेहि कह जस हही, प्रभु आय सुजेहि कह जस हही, सोते ही भांति रहे सुख लहही, प्रभु भल की न मोहि सिख दीनी, मर्यादा पुनि तुमरी कीनी, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, ढोल गवार शूद्र पशु नारी,
ढोल गवार शूद्र पशु नारी सकल ताड़ना के अधिकारी। प्रभु प्रताप मैं जाब सुखाई उतरी ही कटकुन मोरी बड़ाई। सीताराम सीताराम रामा सीताराम सीताराम रामा। प्रभु आज्ञा अपेल श्रुति गाई। प्रभु आज्ञा अपेल श्रुति गाई करो सो बेगी जो तुम ही सुहाई। सीताराम सीताराम रामा सीताराम सीताराम रामा। सुनत बिनीत बचन अति कह कृपाल मुस्काई। जेहि विधि उतरे कपि कटकु तात सुकहु पाई। सीताराम सीताराम रामा सीताराम सीताराम रामा। सीताराम सीताराम रामा सीताराम सीताराम रामा। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनहो, आपण सुंदरकांडाच्या या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आज प्रवेश करत आहोत. एकंदर 60 दोह्यांचं हे सुंदरकांड श्री सद्गुरु कृपेने आपण अत्यंत विस्तारपूर्वक चिंतनामध्ये घेतला. त्यातील प्रत्येक सूत्राला आपण विस्ताराने समजून घेण्याचा देखील प्रयत्न केला. जर समस्त रामचरित मानस हे एका मनुष्य देहाच्या रूपाने बघितलं तर सुंदरकांड हे या मनुष्य देहरूपी असलेल्या ग्रंथाचं हृदय आहे. आणि ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचं हृदय समजून घेण्यासाठी त्याच्याशी सहवास करावा लागतो, त्याप्रमाणे सज्जनो आपलं मन नित्य सुंदरकांडाच्या पाठामध्ये राहणं, त्याचं चिंतन करणं म्हणजे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांच्या या ग्रंथाचा हृदयाचा भाग समजून घेण्यासारखा आहे. अशा या सुंदरकांडामध्ये आपण कालच्या टप्प्यामध्ये प्रभू रामचंद्रांनी जी 7 सूत्र जीवन जगण्यासाठी म्हणून आम्हाला सांगितली, त्याचा आपण थोडासा मागोवा घेतला. प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितलंय की लक्ष्मण बाण सरासन आनो सोशो बारिदी बिसिख कृसानो. लक्ष्मणाने देखील लगेच पडत्या फळाची आज्ञा याप्रमाणे प्रभू रामचंद्रांचं धनुष्य बाण त्यांच्या जवळ नेऊन दिलेलं आहे. बघा, इथं एक सुंदर सूत्र गुरुकृपेने अंतःकरणामध्ये येतंय की बघा, प्रभू रामचंद्र समुद्र किनारी बैठे पुनी तट दर्भ डसाई अशा पद्धतीने समुद्राची वंदना करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी बसलेले आहेत. ज्या प्रभू रामचंद्रांच्या बरोबर नित्य त्यांचं धनुष्य बाण असतं, ते धनुष्य बाण मात्र आत्ता त्यांच्या जवळ नाहीये. प्रभू रामचंद्रांनी ते धनुष्य बाण लक्ष्मणाला आणायला सांगितलेलं आहे. याचाच अर्थ ते प्रभू रामचंद्रांपासून काही अंतरावरती आहे. आपल्यासारख्या सामान्य साधकांसाठी हा एक किती सुंदर बोध आहे की जेव्हा तुम्ही प्रार्थनेला बसाल तेव्हा मनामध्ये विषादरूपी शस्त्र घेऊन बसू नका. किंवा मेडिटेशन या शब्दाची जी आता अनेक प्रकारच्या व्याख्या आपल्याला समाजामध्ये दिसतात, त्या ध्यान मार्गाचं खरं सूत्र आहे प्रेम. जर आम्ही ध्यानामध्ये देखील मत्सराचं शस्त्र जवळ घेऊन बसत असोत, जर आम्ही नामस्मरणामध्ये देखील एखाद्याच्या विषयी द्वेष घेऊन जगत असोत, तर आम्ही एक प्रकारे या ध्यानाचं, या प्रार्थनेचं देखील स्तोमच माजवत आहोत, होय की नाही? हा देखील आमच्या प्रार्थनेचा दंभच आहे की जवळ आपण धनुष्य बाण घेऊन बसावं, एखाद्याचा द्वेष करत राहावं आणि मनामध्ये प्रार्थनेचं देखील सूत्र करत राहावं. आपल्या मनाला थोडंसं मोकळं करायला शिका.
मला आज सकाळी व्हॉट्सअपवर एक फार सुंदर चित्र आलं होतं की एक लहान मूल आपल्या मेंदूला बाहेर काढून त्याला अत्यंत स्वच्छ असं पाण्याने अंघोळ घालत होतं आणि खाली लिहिलं होतं की हे ध्यानाचं खरं महत्व आहे. आपल्या हृदयामध्ये, आपल्या चित्तामध्ये, आपल्या मस्तिष्कामध्ये ज्या ज्या काही आपण पूर्वग्रह दूषित भावना घेऊन जगतोय, ज्याचं आम्हाला खरंच ओझं झालंय, ज्याने आमचं चित्त मलिन झालंय, सज्जनो, प्रार्थना म्हणजे त्या अशा मस्तिष्काला स्वच्छ करण्याची प्रक्रिया आहे, शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे. आणि अशा प्रक्रियेसाठी आपण आपल्या चित्तामध्ये हे द्वेषरूपी धनुष्यबाण घेऊन बसू नयेत. हेच जणू काही प्रभू रामचंद्र लक्ष्मण बाण सरासन आनो या पद्धतीने आम्हाला सांगतात. आणि यातून दुसरं देखील सूत्र आम्हाला प्रभू रामचंद्र देतात की तुम्ही ध्यान धारणा करत आहात, प्रार्थना करत आहात, याचा अर्थ तुम्ही तुमच्या स्वधर्माला तिलांजली द्यावी असं नाही. मला आठवतं, मी जेव्हा पिंपरी चिंचवड प्राधिकरण भागामध्ये राहायचो तेव्हा आमच्या घराजवळच एक स्वरूप सावली नावाचा बंगला होता आणि तिथं एक लष्करामधले रिटायर्ड मेजर रानडे म्हणून राहायचे. स्वामी स्वरूपानंदांचे अत्यंत निस्सीम साधक, ध्यान धारणा करणारे, आणि बरंच आयुष्य त्यांचं लष्करामध्ये गेलेलं आणि त्याचबरोबर परमार्थामध्ये देखील त्यांना अतिशय उत्तम गती गुरुकृपेने प्राप्त झाली होती. कधी कधी संध्याकाळी चर्चा करण्यासाठी घरी आल्यानंतर मी त्यांना एकदा सहज विचारलं की या परमार्थाच्या आधाराने तुमच्या अंतरंगामध्ये भूतदया तर नक्कीच जागृत झाली असेल. हो म्हणाले, कणव येते समाजाची. मी म्हटलं, मग जर अशी कणव तुमच्या हृदयामध्ये असेल तर तुम्हाला तुमचं कर्तव्य करत असताना, जेव्हा तुम्ही लष्करामध्ये होता, जेव्हा तुम्हाला बरेचसे निर्णय या शत्रू पक्षाच्या साठी म्हणून त्यांच्या विरोधात जाऊन घ्यावे लागत असतील, कदाचित आपल्या सैन्याला बंदुका रोखून समोरच्या सैनिकांचा प्राण देखील घेण्याच्या तुम्हाला आज्ञा द्याव्या लागत असतील, त्यावेळेला तुम्हाला तुमचा परमार्थ कधी आड यायचा नाही का? यावरती ते फार छान असले आणि मला म्हणाले की तो असा मनाचा कमकुवतपणा मला कधीच जाणवला नाही. कारण सज्जनो, परमार्थामध्ये निष्क्रियता, परमार्थामध्ये स्वधर्माला तिलांजली देणं हे कधीच अपेक्षित नाहीये. अर्जुनाच्या बाबतीमध्ये देखील हा विषाद योग घडला म्हणून भगवंताला त्याचं सारथ्य करत त्याला तो बोध द्यावा लागला की तू तुझ्या स्वधर्मापासून दूर जाऊ नकोस, तू क्षत्रिय आहेस, तू युद्ध कर. अरे, तुझ्यासाठी स्वाभाविकपणे स्वर्गाची दारं उघडलेली आहेत. युद्धात जर मारला गेलास तर स्वर्गाचं सुख भोगशील आणि युद्धामध्ये जर जिंकला तर पृथ्वीचं राज्य भोगशील. तू तुझा स्वधर्माचं आचरण कर अर्जुना. अशा पद्धतीने प्रत्यक्ष परमात्म्याने इथं या शत्रूंची वरती हल्ला करण्याची प्रेरणा अर्जुनाला दिलेली आहे. सज्जनो, भगवंत हा कधीही आम्हाला आमच्या स्वधर्मापासून दूर करत नाही. जे ज्या क्षणी करायचं ते त्या समरसतेने करणं, याचाच अर्थ सहज ध्यान आहे. तुम्ही जेव्हा ध्यान करत आहात तेव्हा द्वेष मत्सराची धनुष्यबाण दूर ठेवा. ज्या वेळेला तुम्ही युद्ध करत आहात त्यावेळेला तुम्ही संपूर्ण समरसतेने युद्ध करा. मला वाटतं की ध्यानाची याच्याहून चांगली व्याख्या होता येणं शक्य नाही. जी गोष्ट आम्ही मनापासून अत्यंत तद्रूपतेने करतो, जणू काही तीच आमच्या जीवनातली या भगवंताची चालती बोलती पूजा आहे. प्रभू रामचंद्रांनी धनुष्यबाण आणायला सांगितलं. लक्ष्मणाने त्वरित प्रभू रामचंद्रांच्या हातात ते आणून दिलं. प्रभू रामचंद्रांनी आपल्या धनुष्यबाणाला संधान करून समुद्रावरती सोडण्यासाठी असं काही रघुपती चाप चढावा. प्रभू रामचंद्रांनी बाण आपल्या धनुष्यावरती चढवलेला आहे. बघा, जो प्रकृतीचा स्वामी आहे त्या प्रकृतीमधला एक घटक समुद्र, आणि वेळ प्रसंगी त्या प्रकृतीच्या घटकाला देखील त्याची मर्यादा समजावून सांगण्यासाठी प्रभू रामचंद्रांना त्यांच्याच या दासावरती आज धनुष्यबाण रोखावा लागतोय. जसं प्रभू रामचंद्रांनी धनुष्यबाण समुद्रावरती रोखला, गोस्वामीजी म्हणतात, यह मत लक्ष्मण के मन भावा.
आपल्याला आठवत असेलच की काही दोह्यांच्या पूर्वी जेव्हा बिभीषणाने प्रभू रामचंद्रांना सल्ला दिला होता, प्रभु तुम्हार कुल गुर जलधी कहही उपाय बिचारी. तुमचा हा कुलगुरू आहे समुद्र, तो तुम्हाला नक्की अत्यंत योग्य असा त्याला पार करून जाण्याचा मार्ग सांगेल. आणि त्यासाठी आपण शस्त्र उचलू नका, शास्त्राच्या आधाराने त्याच्याशी संवाद करा, त्याला प्रार्थना करा. प्रभू रामचंद्रन जेव्हा बिभीषणाचा हा सल्ला मानला, त्यावेळेला लक्ष्मणाला प्रभू रामचंद्रांच्या या कृतीमुळे अत्यंत दुःख झालं होतं. लक्ष्मण प्रभू रामचंद्रांना म्हणाला देखील, नाथ दैव कर कवन भरोसा, सोशिय सिंधू करिय मन रोसा. परंतु प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितलं, समजावलं, सुनत बिहसी बोले रघुबीरा, ऐसे ही करब धरहु मन धीरा. आपण असंच करूत लक्ष्मणा, परंतु थोडा वेळ थांब, थोडा धीर धर. आणि आता जेव्हा प्रभू रामचंद्रांनी हे धनुष्य बाण उचललं, त्या सरशी लक्ष्मणाच्या मनाला अत्यंत प्रसन्नता झाली. यातून दोन गोष्टी सज्जनो मला अंतःकरणामध्ये जाणवतात. पहिली गोष्ट की आम्ही देखील भगवंताजवळ आपली इच्छा घेऊन जात असतो. आम्ही देखील भगवंताला सांगत असतो की असं कर, असं कर, माझ्या प्रपंचामध्ये मला ह्या गोष्टी हव्या आहेत आणि या आत्ताच पाहिजेत, लगेच पाहिजेत. तुला कळत नाहीये का भगवंता, या माझ्यासाठी किती गरजेच्या आहेत. परंतु अशा वेळेला भगवंत आम्हाला धीर धरायला सांगतो. लक्ष्मणाने प्रभू रामचंद्रांच्या वचनांवरती विश्वास ठेवला. आम्ही सामान्य जीव उतावीळ झालेलो असतो, आमच्यामध्ये अविश्वास येतो आणि अशा अविश्वासामुळं आम्ही बऱ्याचदा भगवंताशी अगदी भांडतो देखील. परंतु आमच्या अंतःकरणातली इच्छा जरी पूर्ण करायची असली तरी ती कधी पूर्ण करायची, याचं सर्व रहस्य ते परमतत्व जाणत असतं. त्यामुळं आपण आपल्या मनामध्ये धीर धरावा, आपला मनोरथ भगवंताला सांगावं. तत्पश्चात भगवंताची इच्छा या रूपाने घडणाऱ्या घटनांचा प्रसाद रूपाने आपण स्वीकार करायला शिकावं. सज्जनो, योग्य वेळ येताच भगवंत आम्हाला आमची मनोवांछित नाही, त्याच्या पलीकडे अशा इच्छांची पूर्तता करून देतो. हे जीवाच्या अनुषंगाने जेव्हा आपण भगवंताकडे पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं. आणि दुसरं सूत्र आहे भगवंताच्या दृष्टीतून जीवाकडे पाहण्याचं. प्रभू रामचंद्र हे द्वंद्व विरहित आहेत. समर्थ देखील मनोबोधामध्ये म्हणतात ना, तुटे वाद संवाद तो हितकारी. जो वाद आमच्या संवादाच्या मध्ये येतो, जो आमच्यामध्ये अनेक प्रकारचे त्रुटी निर्माण करतो, त्या अशा या समस्त गोष्टींवरती ज्या संवाद कौशल्याच्या आधाराने आम्हाला या वादाला समाप्त करता येतं, अशा या संवादाची गोष्ट प्रभू रामचंद्रांच्या कडून आपण शिकावी. बघा, बिभीषण नुकताच आला होता. बिभीषणाने सल्ला दिलेला आहे की तुम्ही समुद्राची जाऊन विनवणी करा. इथं लक्ष्मण इतके वर्ष प्रभू रामचंद्रांच्या सेवेमध्ये आहे आणि त्याला मात्र बिभीषणाचं हे मत पटलेलं नाहीये आणि त्याला विशेषत्वाने प्रभू रामचंद्रांनी अनुमोदन दिल्यानंतर लक्ष्मणाच्या अंतःकरणाला दुःख देखील झालंय. परंतु प्रभू रामचंद्रांच्याकडून हे सूत्र आपण शिकावं, जे मी पूज्य दत्ताभैयांच्या शब्दात तुम्हाला सांगितलं की तू जिंकलास पण मी हारलो नाही. ज्याला इंग्लिशमध्ये विन विन सिच्युएशन म्हणतात. एक सुंदर पुस्तक आहे स्टीवन कवेचं, 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. त्यामधलं एक सूत्र आहे टू हॅव विन विन सिच्युएशन. कोण जिंकलं आणि कोण हारलं यापेक्षा देखील त्या हारल्याची जाणीव ही मनुष्याला जास्त दुःख देत असते. तिथं वाद निर्माण होत असतो आणि प्रभू रामचंद्र आम्हाला हे सूत्र शिकवतात की जेव्हा जेव्हा असे वाद निर्माण होतात, जेव्हा जेव्हा तुम्हाला अशी मध्यस्थी करावी लागते, त्या वेळेला जरी एखाद्याची बाजू तुम्हाला घ्यायची असेल तरी दुसऱ्याला मात्र आपण हारलो आहोत याची जाणीव कधीही होऊ देऊ नये. हे सद्गुरूंकडून आपण शिकावं, हे श्रीरामाच्या चरित्रातून शिकावं, हे श्रीकृष्णाच्या चरित्रातून आपण शिकावं. अन्यथा समाजामध्ये आपण बघतो की जेव्हा जेव्हा असं त्रिपक्षीय काही गोष्टी घडायला लागतात तेव्हा स्वाभाविकच 2 पक्ष एका बाजूला जातात आणि तिसऱ्या पक्षाला त्यामुळं अत्यंत असहाय्य असं मनामध्ये वाटू लागतं.
आणि हेच आम्हाला समर्थ मनोबोधामध्ये तुटे वाद संवाद तो हितकारी अशा रूपाने सांगतात. त्यामुळं इथं लक्ष्मणाला देखील प्रभू रामचंद्रांनी प्रसन्न करून टाकलेले. ज्या क्षणी हातामध्ये धनुष्य बाण आला त्या सरशी यह मत लक्ष्मण के मन भावा. लक्ष्मण अत्यंत आनंदी झाला. आणि त्यावेळेला बिभीषणाला वाईट वाटलं असेल का हो? अर्थातच नाही. कारण प्रभू रामचंद्रांनी बिभीषणाच्या सल्ल्यानुसार 3 दिवस समुद्राची मनधरणी केलेली आहे. आपण जेव्हा एखाद्याच्या सल्ल्यानुसार प्रामाणिक प्रयत्न करतो आणि त्यानंतर जर आपल्याला अपयश आलं तरी देखील सल्ला देणाऱ्या व्यक्तीला त्यामुळं वाईट वाटत नाही आणि त्याने दुसऱ्या मताचा स्वीकार करताना त्याला कुठल्याही पद्धतीचा त्रास देखील होत नाही. किती सुंदर सूत्र आहेत ही. आपल्या जीवनामध्ये जर आम्ही अंगीकारू शकलो तर मला वाटतं आमच्या हृदयातले अनेक ही मत्सराची काळजीची जळमट स्वाभाविकपणे निघून जातील. बघा, प्रभू रामचंद्रांनी आपला बाण आता समुद्रावरती चढवलाय. प्रत्यक्ष रघुपतीचा हा बाण, ज्याच्या भ्रुकुटी विलासावरती या ब्रह्मांडाची रचना होते आणि त्याचा नाश होतो, अशा या ब्रह्मांडामधला एक छोटा समुद्र, आणि त्या समुद्रावरती भ्रुकुटी विलास नाही तर प्रत्यक्ष भगवंत क्रोधित होऊन आपला बाण जर चढवत असतील तर त्या समुद्राची आता अवस्था काय होणार आहे सज्जनो? अशा या समुद्रावरती हा बाण चढवताच समुद्राला आता खरी जाणीव झाली की आपण इतक्या वेळ ज्याला मनुष्य समजत होतो तो मनुष्य नाही, तो आपला प्रत्यक्ष स्वामी आहे, तो परमात्मा आहे. त्याच्या या बाणाच्या आधाराने आता आपली काय अवस्था होणार आहे याचं जणू काही भविष्य या समुद्राला जाणवू लागलं. कोणामुळं? जसा प्रभू रामचंद्रांनी बाण चढवला त्याप्रमाणे संधाने प्रभु बिसिख कराला, उठी उधदी उर अंतर ज्वाला, मकर उरग झश गन कुलाने, जरत जंतु जल निधी जब जाने. बघा, हे समुद्राचं स्वरूप काय आहे? त्यामध्ये जल आहे, परंतु ते जल कोणासाठी आहे? ते जल आहे संकुल मकर उरग झश जाती, अति अगाध दुस्तर सब भांती. या समुद्रामध्ये मगरी आहेत, साप आहेत, मासे आहेत. हे त्यांचं निवासस्थान आहे, त्यांचं घर आहे. आणि अशा आपल्या या घरामध्ये राहणारे हे सामान्य जीव प्रभू रामचंद्रांच्या या बाणाला संधान केलेलं पाहून समोर जणू काही आपला मृत्यू उभा ठाकला आहे या भावनेतून व्याकुळ झालेले आहेत, तडफडू लागलेले आहेत. समुद्राने आपल्या अंतःकरणामध्ये जाणलं की या सर्व जीवांना अत्यंत त्रास होतोय. समुद्रावरती जर हा अग्निबाण प्रभू रामचंद्रांचा येऊन पडला तर निश्चितपणे या सर्व जीवांना आपला प्राण गमवावा लागणार आहे. प्रभूंनी असा भयानक हा अग्निबाण त्याचं संधान केलेलं आहे आणि त्यामुळे समुद्राच्या हृदयामध्ये अग्नीची ज्वाळा उठलेली आहे. बघा सज्जनो, आपण देखील असे काही निग्रह करतो, काही संकल्प करतो आणि अशा संकल्पांनी आपण आपल्या स्वतःचा स्वाभिमान जपत असतो. परंतु आपल्या लक्षात येत नाही की त्या स्वाभिमानाला सांभाळत असताना आम्ही आमच्यावरती अवलंबून असणाऱ्या अनेक लोकांना अकारण आमच्या स्वाभिमानाने मृत्यूच्या दारी नेऊन ठेवत असतो. अनेक लोक संसार थाटतात, पत्नी घरी आणतात, चांगल्या पद्धतीने प्रपंच चालू असतो, मुलं बाळ झालेली असतात, त्यांची गृहस्थाश्रम व्यवस्थित चालू असतो. अचानक एक दिवशी मनामध्ये विचार करतो की मला आता या घरामध्ये राहायचं नाही, मला प्रपंच करायचा नाही, मी कुठेतरी हिमालयाचा मार्ग धरतो, कुठेतरी जाऊन मला परमार्थ साधण्यासाठी काही प्रयत्न करतो. असं म्हणून या थाटलेल्या प्रपंचामधून या आपल्या पत्नीचा, आपल्या मुलाबाळांचा विचार न करता घर सोडून जाणारी माणसं आपण पाहिली की लक्षात येतं की हा देखील एक स्वार्थच आहे. ठीक आहे, मनुष्य जन्माचं ध्येय आहे परमात्मा प्राप्ती, परंतु त्या मनुष्य जन्मामध्ये अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष ही देखील व्यवस्था भगवंतानेच केलेली आहे. या 4 आश्रमांची व्यवस्था देखील भगवंतानेच केलेली आहे. तुम्ही एका आश्रमावरती अन्याय करून दुसऱ्या आश्रमाची प्राप्ती करण्यासाठी जाताय आणि मनामध्ये हा देखील विचार करत नाही की जो भगवत स्वरूप असलेलाच असा आपला हा प्रपंच आहे,
त्या भगवंताचीच रूपं असलेली आपली मुलं बाळं आहेत. आपण त्यांना हवेवरती सोडून, वाऱ्यावरती सोडून अशा पद्धतीने परमात्म्याची प्राप्ती करून काय साधणार आहोत? जरत जंतु जलनिधी तब जाने. आपल्याला जे भगवंतानी कर्तव्य दिलेलं आहे त्या कर्तव्यामध्ये त्याचं स्मरण ठेवणं, याचं नाव परमार्थ आहे. कर्तव्यापासून लांब जाऊन कदाचित भगवंताच्या स्मरणामध्ये जरी आपण रत झालो तरी त्या असलेल्या आश्रमाची उर्वरित कर्तव्य ही आम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला घालू शकतात. पुन्हा पुन्हा आम्हाला या सर्व गोष्टींच्या आधाराने आम्ही ज्यांची मनं दुखवली आहेत अशा लोकांसाठी म्हणून पुन्हा आम्हाला जन्म घ्यावा लागतो. सज्जनो, त्यामुळं आपल्या स्वधर्माच्या आचरणामध्ये भगवंताचं स्मरण हाच सद्गुरूचा सदुपदेश असतो. आपल्या अहंकारासाठी, आपल्या कुठल्या संकल्पासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी आपण असं जड होऊ नये समुद्रासारखं. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांना ताटकळत ठेवू नये आपण. प्रभू रामचंद्रांच्या या बाणामुळं या समस्त या जलामध्ये राहणाऱ्या जीवांची अशी अवस्था झाली आणि मग समुद्र विचार करू लागला की आता मला माझ्या या जडत्वाच्या आधाराने राहण्यामध्ये काही अर्थ नाही. मला आता भगवंताला शरण जायला हवं आणि त्या भगवंताला शरण जाण्यासाठी त्याला आवडणाऱ्या अत्यंत ब्राह्मण स्वरूपाचं रूप समुद्राने घेतलं. कनक थार भरी मणिगण नाना बिप्र रूप आयं तजी माना. एका हातामध्ये सुंदर सोन्याची थाळी घेऊन त्यामध्ये अनंत प्रकारची रत्न समुद्राने धारण केली, ब्राह्मण स्वरूप घेतलं आणि तो समुद्र प्रभू रामचंद्रांच्या समोर येऊन प्रगट झालेला आहे. ज्या समुद्राला प्रभू रामचंद्रांची विनवणी कळाली नाही, त्याला हे कळालं नाही की प्रत्यक्ष परमात्मा इथं 1 नाही 2 नाही 3 दिवस आणि 3 रात्र आपल्याला सांगतोय की आम्हाला मार्ग दाखव, आम्हाला मार्ग दाखव. आपण त्याची विनवणी ऐकली नाही. अशा या समुद्राला आपल्या या समस्त जलचरांच्या रक्षणासाठी म्हणून आपल्या अभिमानाचा त्याग करून प्रभू रामचंद्रांच्या समोर या अनंत मणी रत्नांनी भरलेली सोन्याची थाळी घेऊन त्यांच्या दर्शनासाठी यावं लागलेलं. आणि गोस्वामीजी लिहून जातात, काटेही पै कदरी फरई कोटी जतन को सिंच बिनयन मान खगेस सुनु डाटेही पै नवनीच. आपल्याकडं ज्यांना केळाचं पीक काढण्याचा अनुभव आहे त्यांना हा दोहा अत्यंत मनापासून आवडेल. बघा, आंब्याचं झाड असतं, जांभळाचं झाड असतं, यापैकी कुठल्याही झाडाला केवळ सिंचन करणं एवढंच त्याचं फळ प्राप्त करण्यासाठी गरजेचं असतं. चांगलं पाणी द्यावं, उत्तम खत द्यावं, त्यांच्यावरती कीटकनाशकांची फवारणी करावी. अशा पद्धतीने या झाडाची आपण निगा राखली की ते झाड योग्य वेळेला आम्हाला उत्तम पद्धतीची फळं देतं. परंतु केळाच्या झाडाची गोष्ट काही वेगळीच आहे. केळाच्या झाडाची गंमत अशी आहे की त्याला आपण अनेक प्रकाराने जरी सिंचन केलं, जरी त्याला आपण नित्य पाणी दिलं, खत दिली, तरी देखील केळाचं झाड हे असं सहजासहजी फलित होत नाही. इथं गरुड आणि काकभुसुंडींच्या संवादामध्ये काकभुसुंडी गरुडाला सांगतात की काटेही पै कदरी फरई कोटी जतन को सिंच. या केळाच्या झाडाला जर फळ यावं अशी इच्छा असेल तर त्यासाठी त्या झाडाला कापावंच लागतं. जोपर्यंत ते झाड कापलं जात नाही, जोपर्यंत ते झाड आडवं पडत नाही, तोपर्यंत त्या झाडाला फलित होण्याची संधी निर्माण होत नाही. मानस पियुषकार म्हणतात की इथं गोस्वामीजींनी केळाच्या झाडाची उपमा दिली, कारण जसं त्या झाडाला आडवं जमिनीवरती पडावं लागतं त्याप्रमाणे समुद्राला देखील शरण आणण्यासाठी त्याला देखील या केळाच्या झाडासारखं कापावं लागलं, त्याच्यावरती देखील या अग्निबाणाचं संधान करावं लागलं. तेव्हा कुठं जाऊन हा समुद्र प्रभू रामचंद्रांचं प्रभुत्व जाणून त्यांच्या समोर प्रगट झालेला आहे. आणि त्यामुळे काकभुसुंडी गरुडाला सांगतात की बिनयन मान खगेस सुनो डाटेही पै नवनीच. असा हा एखादा नीच वृत्तीचा देखील जीव असतो
त्याला आपण विनयाने कितीही जरी समजावून सांगितलं तरी देखील त्याला आपले हे गोड शब्द, आपलं हे विनययुक्त वचन मनामध्ये प्रेम निर्माण करू शकत नाही. अशा नीचाला कापावंच लागतं, त्याला कुठला तरी जबरदस्त धडा शिकवावा लागतो. तेव्हा कुठं जाऊन त्याच्या मनामध्ये प्रकाश पडतो की आपण समोरच्या व्यक्तीचं ऐकायला हवं. त्यामुळं काकभुसुंडी गरुडाला म्हणतात की गरुडा, जित्याची खोड जशी मेल्याशिवाय जात नाही, एखाद्या मनुष्याला जसे संस्कार झालेले असतात त्याप्रमाणेच तो जसा आपलं आयुष्य व्यतीत करत असतो, अशा या संस्कारांमधून त्याला बाहेर काढण्यासाठी बऱ्याचदा हे असे विनययुक्त वचनं उपयोगाला येत नाहीत. तिथं तलवारीची धारच लागते, तिथं संवाद उपयोगाला येत नाही. अशा या मुसलमानांच्या, अशा या यवनांच्या सत्तेला देखील विनयाने हलवता येणं शक्य नव्हतं. म्हणून शिवबाला देखील आपल्या रक्ताचा अभिषेक महादेवावरती करत या स्वातंत्र्याचा मनोरथ आपल्या अंतःकरणामध्ये करावा लागला. जिथं संवाद संपतो तिथंच खऱ्या अर्थाने या पुरुषार्थाला सुरुवात करून समोरच्या व्यक्तीला शरण आणावं लागतं. हे अत्यंत महत्त्वाचं सूत्र इथं आम्हाला गोस्वामीजी सांगत आहेत. सज्जनो, आपण ज्या चौपायांचं गायन केलं त्या दोह्याचं चिंतन उद्याच्या कथाप्रवाहामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.